नमस्कार. आज आपण ब्रेड क्रम्स करायला पाहणार आहोत. तर खूप वेळा असं होतं, की ज्यावेळेस कटलेट्स करायचे असतात आणि ब्रेड क्रम्स घरात नसतात, तर घरच्याच घरी झटपट असे हे ब्रेड क्रम्स तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आपण 3 प्रकारे ब्रेड क्रम्स करणार आहोत. तर सुरुवातीला जे ब्रेड मिळतात त्याचं ब्रेड क्रम्स करूयात. तर इथं मी 5 ते 6 ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत. जो वरती कडक ब्रेड असतो ब्राऊन कलरचा तो सुद्धा घ्यायचा आहे. त्याने सुद्धा ब्रेड क्रम्स छान तयार होतात. तर हे जे असे मऊ लुसलुशीत ब्रेड्स असतात तर ते तव्यावरती छान कडक करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि ते मोकळे सुळसुळीत असे ब्रेड क्रम्स तयार होतात. लो फ्लेमवरती हे ब्रेड छान असे शेकून घ्यायचे आहेत. फ्लेम कुठेही मोठी करायची नाही, जेणेकरून ब्रेड करपले जातील आणि त्यांना काळपट असा कलर येईल. तर थोडासा गुलाबी रंगावरती हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत, पण ते कडक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते वाटतानासुद्धा व्यवस्थित वाटले जातात. तर तुम्ही पाहू शकता इथे ब्रेड भाजून झाले आहेत. तुम्हाला मी दाखवते. सुरुवातीला घेतलेली स्लाईस आणि ब्रेड जो आता भाजून घेतला आहे तो. तर कडक करून पाहू शकता. जी स्लाईस आहे ती पूर्णपणे लूज पडती आहे. तिच्यात मॉइश्चर खूप आहे आणि या प्रकारे असा कडक हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे. सर्व भाजलेले ब्रेड इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून घेत आहे, जेणेकरून ते पटकन बारीक होतात. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करत असताना खूप ब्रेड एकाच वेळेस घ्यायचे नाही आहेत, थोडे थोडे करून बारीक करायचे आहेत. कारण की ज्यावेळेस खूप घेतो त्यावेळेस ते भांडं गरम होतं आणि मग त्यामध्ये मॉइश्चर जमा होऊन ते मऊ लुसलुशीत होऊ शकतात. त्यामुळे थोडे थोडे हे करून मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी ते वाटून घेतले आहेत. तर असेच बारीक एवढेच करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हे तुम्हाला खूप असे मऊ लुसलुशीत वाटत असतील तर तुम्ही पॅनवरती पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी गॅसवरती गरम करून घेऊ शकता. त्यामुळे ते पुन्हा अजून कडक होतील. तर अशा प्रकारे ब्रेडपासून आपण हे ब्रेड क्रम्स तयार केले आहेत. चला तर मग आपण दुसरी रेसिपी पाहूयात. तर घरामध्ये उपलब्ध असलेलेच कांदा पोहे जे करतो आपण तेच पोहे 1 वाटी मी घेतले आहेत. ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे सुद्धा पोह्यापासून क्रम्स तयार झाले आहेत, जे झटपट होतात. आयत्या वेळेस झटपट असे हे तयार होणारे क्रम्स आहेत. ते सुद्धा आपण एका वाटीमध्ये बाजूला काढून घेऊया. आणि आता तिसरी रेसिपी जी आहे क्रम्सची त्याला सुरुवात करूयात. बाजारामध्ये जे टोस्ट मिळतात तर तेच इथे घेतले आहेत. हे सुद्धा ब्रेड क्रम्सच्या ऐवजी तुम्ही कटलेटला कोटिंग करण्यासाठी वापरू शकता. तर याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. फक्त मिक्सरचं भांडं खूप वेळ फिरवत बसायचं नाही आहे, जेणेकरून ते गरम होऊन त्याच्यामध्ये हीट रिलीज होईल आणि मग ते मॉइश्चर त्याला पकडून ते असं घट्ट होऊ शकतं. तर थोड्या थोड्या पल्सेस मोडवरती हे फिरवून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता हे सुद्धा टोस्टपासून आपण क्रम्स तयार करून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता 3ही प्रकार खूप झटपट असे करून होतात. तर इथे मी ब्रेडपासून जो ब्रेड क्रम्स केला आहे तर त्याचं कोटिंग करून दाखवते. एक कटलेट घेऊन ते स्लरीमध्ये डीप करून ब्रेड क्रम्स त्यावरती कोट करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे आपलं इथे ब्रेड क्रम्सपासून कोटिंग झालं आहे आणि कटलेटसुद्धा छान झाला आहे. आता पाहूयात आपण दुसरा प्रकार जो पोह्यापासून केला होता. तर त्याचंसुद्धा कोटिंग खूप छान बसतं. तर इथे त्याचं कोटिंग करून घेत आहे आणि तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. जेवढे ब्रेड क्रम्स वापरून जसं कटलेट तयार होतं त्याच प्रकारे हे सुद्धा कटलेट तयार होतं. तर पाहू शकता की छान असं कटलेट तळून तयार झालं आहे. तेवढंच कुरकुरीतसुद्धा होतं. आपण आता
तिसरा प्रकार केला होता टोस्टपासून, त्याचंसुद्धा मी कोटिंग करून दाखवते आहे. ते सुद्धा तेवढ्याच प्रकारे छान असं कटलेटवर कोटिंग होतं. तर त्यावरती कटलेटवरती मी त्याचं कोटिंग करून घेतलं आहे आणि हा पहा मी तळूनसुद्धा घेतला आहे. तर तितक्याच सुंदरतेने हा तळून होतो. तुम्हाला जर या रेसिपी आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.